नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत होमगार्ड या भरतीविषयी। मित्रांनो, अशी ही होमगार्डची भरती आहे ती प्रत्येक जिल्ह्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। तर आज आपण फक्त नांदेड जिल्ह्याच्या याविषयी जी भरती प्रक्रिया आहे त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत, कारण की प्रत्येक जिल्ह्याची जी होमगार्ड भरती होणार आहे त्याची संपूर्णपणे माहिती एकच राहणार आहे। थोड्या बहुत प्रकारे या ठिकाणी जागेचा फरक या ठिकाणी होणार आहे। तर मी या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे की पीडीएफ कशा पद्धतीने तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता आणि हा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो, एलिजिबल आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे काय काय लागणार आहेत। चला तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये याची माहिती मिळेल। मित्रांनो, हे पीडीएफ माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक देणार आहे। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्यायचं आहे। यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर होमगार्डसाठी या ठिकाणी भत्ते वगैरे जर बघितलं आपण बघा, जो काय बंदोबस्त काळ असतो त्या बंदोबस्त काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रति दिवशी म्हणजे या ठिकाणी 570 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबत कर्तव्य भत्ता म्हणून 100 रुपये या ठिकाणी दिला जातो। त्याच्यानंतर जे ट्रेनिंग होतं मित्रांनो, त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 35 रुपये या ठिकाणी दिला जातो आणि 100 रुपये भोजन भत्ता म्हणून या ठिकाणी दिला जातो। बघा, या ठिकाणी जे काय साप्ताहिक म्हणजे आठवड्याला या ठिकाणी कवायती यांची पिरियड वगैरे होते मित्रांनो, त्या कवायतीसाठी या ठिकाणी तुम्हाला 90 रुपये या ठिकाणी भत्ता दिलेला असतो। मित्रांनो, यांची शिस्त वगैरे जर बघायची झाली तर मित्रांनो, यांची जे काय पोलीस प्रमाण असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी शिस्त या ठिकाणी राहणार आहे। आणि त्यासोबत या शिस्तभंगाची जर कोणी जर या ठिकाणी पालन करत नसेल तर त्यांना या ठिकाणी 250 रुपये या ठिकाणी इतका दंड या ठिकाणी लावण्यात येतो। मित्रांनो, बघा, जे काय होमगार्डची नोंदणी करायची आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। तर त्या अगोदर जर बघितलं आपण या ठिकाणी होमगार्ड सदस्याचं जे तुम्ही फॉर्म भरणार आहात म्हणजे त्याचे फायदे काय काय होणार मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यानंतर 2 नंबरला बघा, 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्डांना राज्य पोलीस दल, वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण या ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर बघितलं आपण प्रथमोपचार, अग्निशमन विषयांचे प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देण्यात येत असते मित्रांनो। त्याच्यानंतर बघा, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार आणि पदके या ठिकाणी होमगार्ड यांना मिळत असतात। त्यानंतर बघितलं आपण स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी या ठिकाणी होमगार्ड यांना प्राप्त होते। मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर याचे बघा नियम आणि अटीचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर यामध्ये बघा, जो काही होमगार्डचे या ठिकाणी निकष लावणारे आहेत तर बघा, तो कमीत कमी या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यानंतर शारीरिक पात्रतेचा आपण या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो, तो कमीत कमी 20 वर्ष पूर्ण असेल आणि जास्तीत जास्त या ठिकाणी 50 वर्षाच्या आत असल्यास या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। त्याच्यानंतर हाईटचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो, तो बघा, जे काय पुरुष आहेत 162 सेंटीमीटर राहणार आहे आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर या ठिकाणी राहणार आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणीचे चेस्टचा याची जर आपण विचार केला मित्रांनो, छातीचा, तर बघा, तो न फुगविता 76 सेंटीमीटर आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगविल्याच्या नंतर या ठिकाणी वाढायला पाहिजे मित्रांनो। त्याच्यानंतर डॉक्युमेंटचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर बघा, डॉक्युमेंट बघा, या ठिकाणी आवश्यक कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी रहिवासी पुरावा द्यायचा आहे आणि तो रहिवासी पुराव्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागणार आहे। जर तुम्ही 10वी असेल तर 10वी, 12वी असेल तर 12वी, तुम्ही ग्रॅज्युएट असाल का, ग्रॅज्युएशन असेल का, जे काय केलेलं आहे तुमचं ते प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर जन्मदिन पुराव्यासाठी या ठिकाणी बघा 10वीची सनद या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी जर तुम्ही जर काय टेक्निकल जर या ठिकाणी शिकला असाल तर तुम्हाला ते टेक्निकलचं या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर कुठं खाजगी नोकरी करत असल्यास त्या ठिकाणचं NOC सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, म्हणजेच काय ना हरकत प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। याच्यामध्ये शारीरिक चाचणीचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये बघा, पुरुषांसाठी वेगळी आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी वेगळी आहे मित्रांनो। याची लिंक तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल मित्रांनो। तो डायरेक्ट PDF तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। यामध्ये बघा, या ठिकाणी धावण्यासाठी या ठिकाणी राहणार आहे आणि याच्यामध्ये वेळ देण्यात आलेला आहे मित्रांनो। त्या वेळेनुसार या ठिकाणी गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे। जर 1600 मीटर या ठिकाणी जर बघितलं आपण तर याला 20 गुण या ठिकाणी राहणार आहे। जर तो 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधी जर कंप्लीट केला तर त्याला या ठिकाणी 20 गुण देण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर बघा, जे महिलांसाठी आहे या ठिकाणी 800 मीटर धावणे राहणार आहे। 2 मिनिट 50 सेकंदामध्ये जर यांनी जर पूर्ण कंप्लीट केलं तर त्यांना 25 गुण या ठिकाणी देणार आहे। त्यानुसारच या ठिकाणी क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेले मित्रांनो। तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर याचे डिटेल्समध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गोळाफेक सुद्धा राहणार आहे। या ठिकाणी गोळाफेक महिला आणि पुरुषांसाठी दोघांसाठी सुद्धा ही
राहणार आहे। जे काही गोळाफेक मित्रांनो राहणार आहे ते 8.5 मीटरपेक्षा जास्त जर कोणी असेल तर त्याला 10 गुण या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबतच 8.5 शून्याच्या ठिकाणी जर कमी असेल तर त्यांना किती गुण मिळणार आहे याचा क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो। त्याच्यानंतर बघा गोळाफेक ही जी असते ती महिलांसाठी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण 6 मीटरपेक्षा जास्त जर कोणी जर फेकत असेल तर त्याला 10 गुण, त्याच्यानंतर 6 पेक्षा कमी तर कशा पद्धतीने कमी होतं या ठिकाणी याचा क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे। हा गोळा फेकत असताना मित्रांनो तुम्हाला 3 संधी या ठिकाणी देण्यात येतात। त्या तिन्हीपैकी जो जास्त लांब जाईल तो या ठिकाणी धरण्यात येत असतो मित्रांनो। त्याच्यानंतर बघा जो का तांत्रिक एज्युकेशन आहे म्हणजे टेक्निकल एज्युकेशन आहे त्या टेक्निकल एज्युकेशन जर कोणी केलं असेल तर त्यांना या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले मित्रांनो। जसे की जर कोणी ITI प्रमाणपत्र धारक असेल तर त्याला या ठिकाणी बघा 2 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जर कोणी खेळाडू असेल या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी 3 गुण देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर बघा माजी सैनिक जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 4 गुण राहणार आहे। त्याच्यानंतर बघा NCC कॅन्डिडेट आहे, NCC प्रमाणपत्र जर कोणी असेल, त्याच्यानंतर नागरी संरक्षण सेवा परंतु स्थानिक ठिकाणी 3 वर्ष पूर्ण केलेला प्रमाणपत्र धारक जर कोणी असेल, त्याच्यानंतर जड वाहन चालक जर का असेल तर यांना या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रत्येकानुसार या ठिकाणी गुण ठेवण्यात आलेले। त्यामध्ये 2 ते 8 गुण या ठिकाणी मिळतात। असे टोटल जर बघितलं तर 10 गुण या ठिकाणी मिळत असतील। मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण नोंदणी जर आपल्याला तुम्हाला जर भरायचं असेल तर बघा होमगार्ड यांची नोंदणी या ठिकाणी 25/7/2024 म्हणजे आजपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि तिचा शेवटचा दिवस राहणार आहे मित्रांनो ते 14/8/2024 पर्यंत या ठिकाणी राहणार आहे। जो का तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो हा याच्यामध्ये जे वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। फॉर्म भरत असताना मित्रांनो याच्यामध्ये जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित फिल करायचे आहे। जसं की आधार कार्ड क्रमांक असो, जन्मदिनांक असतो, त्याच्यानंतर जे काही तुम्ही अदर एज्युकेशनल डिटेल्स वगैरे टाकता याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲक्युरेट द्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरत असताना याच्यामध्ये बघा एकदाच अर्ज दाखल करायचा आहे, डबल या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचा नाही। त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता तुम्ही ज्या भागातील असाल की म्हणजे ज्या तुमच्या जवळपासची असेल त्याच पोलीस हद्दीमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे। म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर तुमच्या जवळच्या बाहेर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करता येणार नाही। म्हणजे एखाद्या जर तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला त्या जवळपासच्या एरियामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो जे काही अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म यामधून तुम्हाला जाऊन छायांकित प्रत म्हणजे जे काही तुम्ही फॉर्म भरले त्याची प्रिंट काढायची आहे। त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही प्रिंट येते मित्रांनो ते प्रिंट घ्यायची आहे। प्रिंट आल्याच्या नंतर त्यावर तुम्हाला एक आत्ता जवळील म्हणजे सध्याच्या काळातला या ठिकाणी काढलेला एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे आणि त्यामध्ये तुमचं मराठीमध्ये नाव लिहायचं आहे। नाव सोडून त्याच्यामध्ये कुठलीही माहिती मित्रांनो याच्यावर भरायची नाही। जो काय ऑनलाईन अर्ज आहे मित्रांनो तो याची अंतिम दिनांक आहे मित्रांनो 14/8/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत। त्यानंतर जर मित्रांनो या ठिकाणी बघितलं जे काय तुम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले त्याच्यानुसार 16/8/2024 पासून या ठिकाणी यांची शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी या ठिकाणी नांदेड मुख्यालय या ठिकाणी जर बघितलं आपण SP ऑफिसला तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे। असं मित्रांनो आता जर तुम्ही नांदेडमध्ये असेल तर नांदेडमधले या ठिकाणी राहणार आहे। जर अदर डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर त्या डिस्ट्रिक्टमधील तुम्हाला SP ऑफिसमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो काय वेबसाईट आहे मित्रांनो त्या वेबसाईटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला याची डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे। याच्यानंतर जर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण होमगार्ड पथकाविषयी तर बघा या ठिकाणी नांदेडमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी याचे जे होमगार्ड पथक आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये जर जागेचा जर विचार केला मित्रांनो प्रॉपर नांदेडमध्ये या ठिकाणी पुरुषांसाठी 94, 42 महिलांसाठी अशी 136 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहे। त्यानंतर जर कंधार तालुक्यातला जर विचार केला आपण बघा या ठिकाणी कंधार, उस्माननगर, माळाकोळी, लोहा आणि सोनखेड या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरला जाणार आहे। त्याच्यामध्ये पुरुष 39, 16 महिला असे 55 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो। त्यानंतर जर दुसऱ्या तालुक्याला जर बघितलं या ठिकाणी जर बघा मुखेड आहे याच्यामध्ये पुरुष 12 या ठिकाणी राहणार आहेत, महिला 416 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो। त्यानंतर देगलूर तालुका आहे मित्रांनो देगलूर तालुक्यामध्ये 14 आणि 4 अशा 18 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। बिलोली तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी 19+7 या ठिकाणी 26 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। भोकरमध्ये या ठिकाणी मित्रांनो भोकर आणि उमरीमध्ये जर बघितलं तर आपण 20+5 असे 25 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। त्यानंतर हदगाव आहे, किनवट आहे यांची संपूर्ण डिटेल्स मित्रांनो तुम्हाला या PDF मध्ये भेटून जाईल। तुम्हाला तो PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्या तालुक्यानुसार या ठिकाणी अर्ज करायचा आहे।
मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर मला कमेंटद्वारे या ठिकाणी कळवू शकता। तर नक्की तुमच्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन। मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा मित्रांनो।